हा लक्ष ठेवा तात्या, लक्ष ठेवा. सदाभाऊचं काय आज होणार काय का ना मला सदाभाऊ थांबा. काय भानगडे हा? लय मोठी भानगडी. सरपंच झाले का काय गावचे? लय खालचं पद सांगितलं तू. म्हणजे 16 गावचा सरपंच होणार आहे मी. आमदार साहेबांनी डायरेक्ट झेडपीची उमेदवारी जाहीर केली आपल्याला. काय सांगता? काय सांगतोय माझी, डायरेक्ट गळ्यात हारण फेटा म्हणले कामाला लागायचं. तिकीट फायनल? तिकीट फायनल. सदाभाऊ मग जरा सायकलीवर पाणी बिनी मारून तर जायचं. कसे लय पैशावाला दिसलं तर लोकांच्या डोळ्यात खोपत. लोक म्हणते ते वर चढला, खाली लगे घ्यायची देत. सायकल म्हणले ते म्हणतात आया आपल्या किरकोळ देऊ गरीब आपला वाटतो गरीबाला. आता घरमस वतनदार आहे, त्या रोवात राहता येईन, पण आपली ऐतिहासिक सायकल आहे. आता तुमची ऐपत मला माहित नाही का? तुम्ही आता म्हणलं तर फॉर्च्युनर घेऊन फिरता, पण कार्यकर्ता सामान्यातला पाहिजे. एवढा वर नाही मी, फॉर्च्युनर नाही, पण ते स्कॉर्पिओ क्रेटा बिटा अशी गाडी आणू शकतो. आता i20 आहे, पण ती दुसरी बी आणू शकतो मी, पण ही ऐतिहासिक आहे ना. आणि काय आहे, एखाद्या वेळेस आमदार साहेब म्हणले जर पक्षात तिकीट तुम्हाला जर आली अडचण तर आपल्याला सगळ्यांना सायकल चिन्ह घेऊन लढावं लागेल. म्हणलं लगेच प्रचारच चालू सायकलवर. आयला मानलं बसाचा भाऊ तुम्हाला, खरंच ना. आता कामाला लागायचं नियोजन. हे 16 गावं आहेत ना, तेवढ्या लोकात जिथं जिथं पाहुणे रावळे त्यांना सांगायचं सदाभाऊ टेन्शन नाही झाले, मी असलो झेडपी काय विचारच करू नका तुम्ही. आणि कसं आहे एकदम सोपं. सदाभाऊ अहो ते सायकलीवाले बस म्हणून सायकल आहे जोरात. हा, आणि मी तुझी गाठ पडली ना, एकदम 1 नंबर काम झाले. सगळ्या खबरा लोकांपर्यंत जाणार. प्रचारच चालू झाला. विषयच नाही काही. हा सो मामा येतो, सायकलवर लक्ष ठेवा. आयो ओ डेपुटी इकडे या. का रे श्यामराव? अहो इकडे या ना, महत्वाचं आहे. अरे ग्रामपंचायतकडे जायचं होतं. अहो जाता येईन, या. ग्रामपंचायत ताब्यात राहिली तर ग्रामपंचायत तिकडे जाताना बसा. ए कमर अभद्र बोलत कोण घेईन ग्रामपंचायत ताब्यातून आमच्या? कोण घेईन म्हणजे आता काय राहिलंच काय घ्यायला? तुम्ही बसा नसतं इकडेच करीत, खालच्या गोष्टी पाहत लोक चालले पुढे. लय साऱ्या गावावर वळवटून येतो बा, काय बोलायचं काय कळत नाही. मी चांगला चाललो होतो, इथं तो पैसे आलं का काहीतरी डोक्यात निगेटिव्ह घालतो. निगेटिव्ह नाही घाली, महत्वाचं सांगायला बोलले तुम्हाला. काय झालं? आमदार साहेबांनी केला ना गोळ. काय केलं? दुसऱ्या पक्षात गेले काय? ते कशाला दुसऱ्या पक्षात जातील? मग काय गोळ? आपले माणसं त्यांच्या पक्षात घेतले असं म्हणा. आपले कोणची माणसं? सरपंच कुठे इथे? सदाभाऊला डायरेक्ट झेडपीचं तिकीट डिक्लेअर केलंय आमदारांनी. तू काय भांग बिंग प्याला काय सकाळच्या पारी? काय गांजा पिऊन तो कोणावर बसतो? काही कसा म्हणतो? अजून 10 मिनिटं झाले नाहीत, सदाभाऊ फेटा गंध गळ्यात हार आत्ता स्वारी गेली इथून, आणि गावात प्रचार सुद्धा चालू केला तिने. त्यांना कोणी घातला हार? आमदार साहेबांनी मिटिंगला गेलते ते म्हणले स्वतः खुद्दात. मी नको म्हणत होतो, गावचं बरं आहे आपलं, पण ते म्हणले अरे गावचं कवर राजकारण करतो सदाभाऊ. हा 16 गावचा विचार कर. तो यासारखा उमदा नेतृत्व काम कार्यकर्ता नाही आपल्या पक्षात इथं. आमदार साहेब असं म्हटले डायरेक्ट? कोणता कार्यक्रम सदाभाऊला आमदार साहेबांनी बोलले असं? ते काय ते आसन भाऊ फेटान हारण बिरण इतक्या रोबाबात होत तुम्हाला सांगतो. मी तर म्हणतो ना गावात प्रचार करत असेल सध्या ते. चला तुम्हाला दाखवतो मी. खरं सांगतो तुमच्या उघड्या नजरेने पहा तुम्ही. पण तुमचं काय खरं नाही राहिलं आता. तो नकोलाय माझ्या याची रिव्ह. आमदार साहेब असा कसा शब्द देतील? आमदार साहेबांनी मला शब्द दिलेला आहे पंचायत समितीला तुम्हाला हे करा. सदाभाऊ झेडपील जर उभं केलं तर मला पंचायती गेले तिकीटच नाही भेटायचं. संपलं गेलं, विषयच नाही. एका गावात 2 तिकीट येणार कशी? वतनदार काय आतून काही काढ्या चालू केल्या काय काय कळा ना. वतनदार आहेत ते नावाचे. मला माहिती आहे आमदार साहेबाचे याला फेऱ्या मारित असते, पण असं करते ना असं वाटलं नव्हतं. त्या फेऱ्या नाही, गळ्यात हार घालून फेऱ्या मारून राहिले ते आता. चला. अरे तुम्ही कार्यकर्ते का कोण? तुमच्या लक्ष ठेवता येत नाही कोण कुठं जाते काय? लक्ष ठेवलं म्हणून तर तुम्हाला सांगितलं एवढं. लक्ष ठेवलं? माणूस हार घालून आला आणि आता सांगतो का मला? आता हार घालायच्या थोडीच माहित होतं आपल्याला. चला इकडं. हे चांगलं झालं भाऊ. सदाभाऊ काय हो? काय कुठं चाललंय? सुगंधा, तुला किती वेळा सांगितलं मला सदाभाऊ म्हणू नको तू तरी. वतनदार हा, काही पैलवानकी वगैरे लढून आले का तुम्ही? आता पैलवानकी केली असती, पण आता हाडकं येत ना, कडा कडा मोडून जाते तालमीतच. वय झालं मान्य करा. आता मान्य करायला काय आता बोर्ड लावून फिरायचं का? आमचं वय झालंय
पण आता वयास बरोबर आमदार साहेबांनी माझी मोठी सोय केलेली. कसली? थेट झेडपी सदस्य. अयो खरंच वय. वतनदार नाही, तो आता डायरेक्ट मेंबर नावानीच हाका मारायची. जिल्हा परिषद सदस्य वाळकी गट. अहो तुम्ही किती मोठे मेंबर झाले ना, हा. आमच्यासाठी खास कर माझ्यासाठी तरी वतनदारच राहाल बघा. नाही ते 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 कायमच आहे. आणि तुला सांगतोय सरपंच उपसरपंच किरकोळ पद झाले. सरपंच उपसरपंच 16 गावचा सरपंच होतोय. म्हणजे डेप्युटी वगैरे तुमच्या पुढे काहीच नाही? यांना तर मिटिंगलाच बोलित नाहीत. हे नळीव बसलेले सीट आहे ती डेप्युटी म्हणजे त्याला हँडला धरता येत नाही, पांड्याला मारता येत नाही. ते आपलं फक्त असं बसून ये. तसलं व्हायचंच नाही आपल्याला. आपण सायकल चिन्ह आहे म्हणून सायकल घेऊन फिरत होत. बाई सायकलच राहील. लोकांना भेटले तर सांग वतनदारांना जिल्हा परिषदचं तिकीट आणि हे 16 गावचे ते सरपंच होणार आहेत एवढं सांग. प्रचार चालू कर. सांगायची काय गरज आहे, आता लोकांना आपोआपच माहित होईल. नाही नाही तरी सांगावं लागत. आता मोठ्या मोठ्या पक्षात महिला प्रवक्त्या असतात. आपल्या 16 गावाकरता तो आपल्या गटाची प्रवक्ती. कसं होतं बयांचं बोलणं लोक कान देऊन ऐकत आहेत. चुकीचं का असा ना पण बरोबर असल्याचं समजून ऐकत आहेत. कोणी कोणी तिचं बोलणं ऐकण्याकरता बघत, कोणी कोणी बाई बघण्याकरता बघत. पण बाई माणूस निवडणुकीच्या काळात महत्वाचा असतं. पण वतनदार तुम्हाला एवढी मोठी मेंबरशिप भेटली त्यात माझा काय फायदा हो? सगळा फायदा 5-6 गावचे रेशनिंग दुकानं तरी तुला देईन. खरंच होय वतनदार. घरी गिरण तिथून आण तांदळाचं पोतं, घर पीठ काही इडलीचा आहे ना होलसेल धंदा चालू करायचा. खरंच होय. या कुपनावरल्या तांदळाची इडल्या लय भारी वाट्यात. आता तर काही टेन्शनच नाही बाबा. मग अरे म्हणजे इथले निर्णय सगळे आमदार साहेब माझ्यावरच सोपवणार आहेत. मग काय विषय संपला. हा मग मी तुमच्या सोबत येऊ काय? मग आता लगेच प्रचाराला सुरुवातच करायची. चला मी बसते मग सायकलवर. अगं सायकलवर नको बसू, ती ढकलली पाहिजे ना. सायकल फक्त प्रचाराकरता वापरतोय मी. आता आहे ना शोरूमची आहे ना ते अशोकराव भोंगळांनी गाडी केली बोलेरो बुक. नवी गाडी प्रचारात आपला झेंडा लावून फिरणार आहे. ते गाडीत पुढे मी बसणार हा? तुम्ही अशोकराव डेप्युटी फक्त कालवून बघत राहील. सुगंध चालली महिला मंडळाची तू प्रमुख. चला चला. हा म्हणजे इथं वेळ कमी आहे आपल्याला आता. यांनी तर प्रचार चालू केला. एक एक मतदार फोडायला लागले आपले. प्रचार स्टार प्रचार केलं सुगंधाला. गाडीत बसून म्हणले आणि तुम्हाला खाली उभा राहून पाहते म्हणले. अरे आमदार साहेबांनी बरोबर नाही केलं राव. मलाही शब्द दिलता. हा नाही तुमचा शब्दाचा संपला आता. कुठं पंचायत समिती कुठे जिल्हा परिषद. राजकारणाचं अवघड आहे. एकाला एक शब्द द्यायचा आणि सदा भाऊनी कसं काय बाजी मारली. पण बरं चला बघू काय चालतं पुढे अजून काय. मला कशाला येतो अख्ख्या गावात काय मिरवणूक दाखवतो काय सदा भाऊची. मला मग काय करता आता? तूच बघ आता मिरवणूक. मी करतो ना आमदार साहेबांच्या पीएला फोन करतो, आमदार साहेबांना कॉल करतो. मला कम असं केलंय म्हणून. बघा तुम्ही तुमचं मी पाहतो कशी प्रचार करते ते आता. जरी हार त्यांनी घातला असला ना तो बाकीचा हार आपल्याच गळ्यात पडणार आहे. तू काळजी नको करू. आता मला त्यांच्यासोबतच राहावं लागेल आहे की नाही आता. तुम्ही लय लवकर पार्टी बदलणार आहेत मला माहितीये ना. जिल्हा परिषदेचे सदस्य होणार आहेत ते. झाले नाहीत अजून व्हायचे. होणारच आहेत लक्षात ते. ठेव. पारू मावशी लक्षात ठेवा झेडपी उमेदवारी मिळाली. हा सदा भाऊ येत आहे. ओळखलं नाही का काय? पेटा हार आ. मंदिरात गेलते काय? मंदिरात नाही गेलो. मग मंदिरातून देवाच्या गळ्यातला हार आणला काय? तुमचा काय भरोसा आहे भाऊ? ए डेपुटीच्या गोचिडा ह्यो हार आहे ना आमदार साहेबांनी घातलेला आहे. पुढं तुसतील दिलते तर कुस्ती नाही. आता मी कुस्त्या खेळत नाही, कुस्त्या लावितो मी. म्हणजे मोठ्या मोठ्या कुस्त्या पैलवानांच्या माझ्या हस्ते लागत आहेत. आणि आता मला आमदार साहेबांनी 16 गावची आमदारकी दिली. हा हा काय हा भजे खात का? हा हा डेप्युटी सारखे आहेत ना. मी आता मिटिंगच्या बाहेर उभे करणार. हा माझ्या मिटिंगला सरपंच आणि त्याच्या पुढले माणसं, पंचायत समिती सदस्य, BDO, विस्तार अधिकारी, त्याच्या खालचे माणसे नसतील. ZP सदस्य. म्हणजे आमचे डेप्युटी तुमच्या पुढे काहीच नाही आता. डेप्युटीनी फक्त डेप्युटीच राहायचं. सदाभाऊ ZP सदस्य जिल्ह्याचं राजकारण. असं आहे. आमदार साहेबांनी सांगितलं डायरेक्ट उमेदवारी जाहीर केली. जाऊन सांग डेप्युटीला. बरं 22 वाटचाळीस शुभेच्छा. हा अरे तुझ्या शुभेच्छा पाहिजेत. कधी काय अडचण असली तर 9च्या आत फोन कर. नाही. अर्ध्या रात्री मी उठत नाही. नाही जा मला टाइम नाही. जा 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 जा.
हारच खाली ठेवू वाटत नाही. खाली ठेवा ना हार सदा भाऊ आता. अरे हार किती मऊ आहे. हे नुसतं हार नाही, ही झेडपीचं तिकीट आहे. हे खरंय. आमदार साहेबांचं प्रेम आहे आणि 18 गावातल्या लोकांचा पाठिंबा आहे. त्याचं प्रतीक आहे. ही नुसती शेवंतबाई नाही, याच्या सुगंध आहे 18 गावातल्या जनतेच्या प्रेमाचा. खरंय राव, लय मूवी. हात नको लावो, झेडपी तिकीट आहे ते बी फॉर्मच आहे एक प्रकारचा. आईला म्हणजे काढून ठेवलं का लोक लगेच लयच मस्त वाटत आहे एकदम. म्हणजे असा सुकून मिळतो, सुकून. हा तुम्हाला मिळाला सुकून, हा आमचा डेपुटी गेला सुकून. हे सुकूनच जाणार आहेत. जाम शांतारली, पाया खालची जमीन सरकली सदा भाऊ. अहो डेपुटी पद म्हणजे तर हे बघा, हे अधिकृत पद नाही तसे. त्यांना सही बीचा काही अधिकार नसतो. फक्त गावात जायचं, आपलं बांग पाडायचा, हा नटा फटा बुट छापमध्ये यावं. त्या अधिकार सहीचा सरपंचालाच. असे होय. हा आपल्या गावात कोण डेपुटी एवढी मिळते? ते आमदार साहेबांकडे जाते, मग ग्रामसेवकाला दबाव घेते. दबावात घेऊन काम आहेत, आणि आपलं- अधिकृत नाही. आणि आपला सरपंच दाबून टाकला फार डेपुटी. सरपंच तर बारीकच करून टाकला हो. आसाचा आसा आणि आसाचा आसा. सरपंचाचं किंमत डेपुटीनी कधीच घातलेली आहे. मग आता आपल्या डेपुटीला किंमतच नाही काही. डेपुटीचा विषयच नाही. होय. एका गावात काय 2-2 तिकीट देत असतात का साहेब? नाही. एका गावात एकच. आणि कसं आहे, शेवटी वतनदार घराणे. मागचं बॅकग्राऊंड पाहते, लोकांमधला मास बेस लीडर. खरे खरे खरे. तुला नाही समजायचं मास बेस कशाला म्हणते, पण शिकन ना आता तुमच्या हळूहळू. माझ्यावर तुम्ही कोणची जबाबदारी टाका सदा भाऊ. तुम्ही फत्तेच करणार शामराव. तुझ्यावर जबाबदारी निवडणुकीच्या आधी टाकू का निवडणुकीनंतर टाकू? आतापासूनच टाका. पैसे वाटायची जबाबदारी दिल्यावर तर काहीच हरकत नाही. 1 रुपया इकडे तिकडे होणार नाही. श्याम सुंदरचा हिशोब किराणा दुकानदार आहे मी. मतदारापर्यंत जाणारच नाही. पहा, म्हणजे वाईट काही संदेश जाणारच नाही. मतदार सगळे पाठीशी राहतील. विशेष तुझ्याकडे ना जेवणाचं नियोजन देऊ, आचार्याचं विचारायचं आहे ना करून, संध्याकाळी लोकांना ना दमले बिमले ना त्यांना जेवायचे घालायचे. चालतंय ना. कुठलीही जबाबदारी सोपा, आपल्याला काही म्हणणं नाही. आता मी तुमचा माणूस हा, आहे. हा. रात्रंदिवस तुमचा. नाहीतर डेपुटीला उमेदवारी जाहीर झाल्यावर काय मारतील उपयोग आहे? परत. काय उपयोग आहे? होणारच नाही ना. एका गावात एकच उमेदवार. नाही तरी बी जाहीर झाल्यावर नका कल्टी मारू. आता डेपुटी सरपंच काय उपयोग आहे? तुम्ही जिल्हा परिषद सदस्य आहेत. 16 गाव 16 सरपंचांच्या अंडर तुमच्या. विषय काही. वाळकी गटाचे जिल्हा परिषद सदस्य सदाभाऊ. हा. मग ते आता इथून पुढे तयारीलाच लागतो. आता मी सायकल चिन्ह राहणार आहे. आपली ऐतिहासिक सायकल आहे. फिरलो का मतच फिरतील. सायकलीचं वातावरण आहे, वारं आहे अजून सायकलीचं. विरोध आहे कोणाचा तुम्हाला? विरोधात राहतेत. विरोध पंतप्रधानाला सुद्धा असतो, आपल्याला सुद्धा राहील. पण विरोध मोडून काढायचा, टिळून काढायचा, कप्पळून लावायचा ऐनवेळी ठरवू. हे खरं बर का मानलं सदा भाऊ तुम्हाला. युद्धात, प्रेमात आणि राजकारणात साम दाम दंड भेद सगळ्या नीत्या वापरावं लागतात तर यश येतं. खरंय खरंय खरंय. कामाला लागा. आता प्रचार चालू करा. विषयच नाही. हा, हा. सदा भाऊ जिंदाबाद. हे मग तुमचंच काम. विषयच नाही. सदा भाऊ जिंदाबाद. बस, बस, सदा भाऊ जिंदाबाद. संध्याकाळची सोय होऊन जाईल. ते फोन उचलला तर म्हणलं गोळ झाला गड्या. काय खरं नाही गड्या. हे कसं काय पचका झाला काय कळा. हो डेपुटी, हा, पाचसा झाला आपला. आता काय पचका झाला? सदाभाऊ निवडून आलेत. निवडून आलेत? हा, केव्हा घेतलं सदाभाऊने इलेक्शन? मग झेडपीच्या ह्याच्यात अध्यक्ष झालेत. आता हा? 16 गावाचे सरपंच पण त्यांच्या खाली. असं म्हणलं का? तुमची किंमत काहीच नाही. माई किंमत काही नाही. तो यामुळे माई किंमत शून्य झाली ना. आलाय का? नेता दिला आता. माई किंमत काही नाही. नेता दिलं. तुला कोण म्हणलं सदाभाऊने इलेक्शन लढले आणि सदाभाऊ जिंकून आले? अहो ते हार फेटा सायकल ते काय ते दिसलं ते सांगितलं. अरे आता शिक आमदार साहेबांनी घातलंय ते. अजून नाही निवडून आले ते. काही प्रचार करू नको उगच. अहो तो माणूस आमदारापर्यंत जाऊ शकतो म्हणजे ते निवडून येणारच ना. तुमचं काय राहिले फक्त पांढरे कपडे झाले त्यांनी सदावर येत. आता डेपुटी म्हणायचे पण आता मला लाज वाटायला लागली. कुठे लाज वाटते जाईल मायात राहू नको. पळ
लगेच फिरला तिकडे तू श्याम्यावानी. अयो अहो कमू त्या लेकरावर राग काढिता. लेकरावर राग काढिता. त्याची काय चूक आहे. आले का जाऊन आमदार साहेबाकडे? पाहतो तुम्ही बाहेरच होतो म्हणलं आता लय पेटापेटी झाली. उचलला का पियेनी फोन? इथपर्यंत माहित झालं का पियला फोन लावित होतो वगैरे? इथं बाहेरच तर होतो होते मी. काय? मग उचलते ना आता. ते काहीतरी काय कारबीर सांगितलं असं कानामध्ये. अहो पिये तुमचा कसा फोन उचलीन? 22चा उचलीन. तुम्ही 22च्या 22चे 22 झाले. 16 गावचा कारभार येणार आहे. आमचा फोन फटक्याने उचली ते आणि पियेला फोन करून तिकीट बदलत असतात का काय? नाही ते आम्ही बघू पण लय जवळच राहू ना डाव साधीला. डाव साधला आईला काय म्हणजे होय. घरानं वतनदार आहे त्यांना सुद्धा धाक पाडला. म्हणजे 16 गावची उमेदवारी आहे पण नाव 160 गावांमध्ये आहे ना आपलं. हा का? उमेदवारी नाही दिली तर सगळीकडे कुठं होईल. नुसतं हार घातल्याने जीत नाही होत हा बरं का. हारने सगळ्यातच राहील तुमच्या. नाही त्याच्याकरता तुम्हाला सांगायला आलो होतो काय प्रचारात सक्रिय व्हा. तुमच्या प्रचारात का? कोणाच्या विरोधात प्रचारात तुम्ही सक्रिय होणार आहेत का? विरोधात नाही. तुम्हाला माहित झालं मला पंचायत समिती लढायची ते लगेच तुम्ही झेडपीकडे डोकं लावलं. अहो मी पंचायत समितीला डोकंच लावलं नाही. म्हणलं आपल्या गावचा डेप्युटी मागतोय पंचायत समिती कशाला त्याच्या रस्त्यावर उभं राहा. मी रस्ता सोडला. दुसरा रस्ता माझा पकडला. माझा रस्ता मोठा केला. आणि आता एका गावात 2-2 तिकीट देते का? तुम्ही तुमचा रस्ता करून घेतला पण आमचा रस्ता बुजीला जागेवर. आम्ही राहिलो गावातच डेपुटी आता कायम. मी कोणाची रेषा पुसायच्या भानगडीत पडत नाही. माझी वडीत नेली मोठी केली. तुम्ही बसले माझी रेस पुसीत. मी रेसच दुसरी आखली. 4 चाकी जाईन एवढी रेस केली. हा सेपरेट रेस नाही नेली. आमच्या रेस शिवून रेस नेली. अहो पण तुम्हाला तुमची सांगतो- पंचायत समिती गाडीवाट होती. आमचा मार्ग वेगळा आहे मोठा आहे 8 फुटी आहे. असं ना. आमदार साहेबाकडे जातो ना उद्या. आता आमदार साहेबाला म्हणतो ना हेच केली का आमचे पारक तुम्ही? आम्हाला घेतलं राबू वतनदार घराणं कवा आलं तर तुमच्या प्रचाराला? आलो नव्हतो का? काय प्रचाराला होते तुम्ही? मग आमदार साहेब जेव्हा निवडून आले तेव्हा फक्त तुम्ही फेटा बांधायला होते. त्याच्या आधी नव्हते. त्याच्या आधी आम्ही लोकात घरोघरी जात होतो आणि तुम्ही रॅलीमध्ये ते फोटो सेल्फ्या आणि फेसबुक इंस्टा पुकडे ते स्टेटस त्यांनी मत पडत आहेत का? समाजात स्टेटसला दारोदारी जावं लागत तेव्हा स्टेटस निर्माण होतं. तुम्ही स्टेटसला टाकीतात दिवसातून 25 फोटो. लोक सुरुवातीचे 2-5 पाहतात का लगे पुढल्या स्टेटसवर जातात. तुम्हाला वाटत आम्ही लय साहेबांचा प्रचार केला? नाही लोकांना माहिती आहे. पण तुम्हाला सांगतो तुम्ही जरा मी अपक्ष नाही राहिलो तिथून पुढे. अपक्ष राहणार ना मी. आमदार साहेब जरी म्हणले ना तुमच्या तिकीट कजली आहे खुजली मग बुजणारच. खुजली मी दुसऱ्याची समोरची. आमच्या खुजलीवर हात घातल्यावर पातळ झाली ना. घाबरली लिंडी पातळ झाली. उमेदवारी जाहीर झाली. बरोबर. म्हणजे कुठं होतं काही? त्या हरम्याचा आणला होता फाट्या. अहो ते मित्र आलते कोल्हापूरवरून. तिकडल्या झडप्या झाल्यात. आपल्या ते कोर्टामुळे लांबलेले झडप्या. तिकडले आले केला सत्कार. साईबाबाला चालले होते त्यांचा सत्कार केला. आता कार्यकर्ते होते जाले बिले होते ते म्हणले आमचे वतनदाराला बी घालायचं आहे. आता ती शेवंतबाई होती गळ्यात. वास चांगला येत होता. मला जरा बरं वाटलं. ते फुललंय मऊ सुद्धा असे गळ्याला मानाला मऊ वाटले. म्हणजे चला असं होतं होय. आयला पण लय तुमची गावात तर फार नाही. खोटा हार घातला पण गावात प्रचार चालू करायला गेलते तुम्ही. हा. पण बरं झालं माहीत झालं. मला वाटलं आमदार साहेब कसं काय माझ्या बाजूने फिरले. तुम्हाला तर डाळण उलट्या संगत चालू झाल्या असत्या. नाही मी म्हणलं मेला असताना ती बारक टाबार त्याचा लहान दागा निवड होणार नाही म्हणलं. ठोका लावला ना तुम्ही जोरात. हा नाही ते तो लगेच फिरायला लागला होता ना पार्टी घेऊन. म्हणून म्हणलं श्यामे बी लगेच तुमच्या बाजूने आला. म्हणजे हे असं जनता आहे. माझ्या वाणीमध्ये इतका गोडवा आहे. शाम्यात आहेच. दुगू सुद्धा माझ्याकडे येईल. पण मी म्हणत असतो जेथे त्याची भावकी जागेवर ठेवायची. भावकी फोडायची नाही मला. नाही फोडायचे नाही ते आलं लक्षात. पण आता आम्हाला बी सावध राहावं लागेल. कारण की ह्यो हार जरी खोटा असला तरी खरा हार यायला टाइम लागत नाही. पण जरा धरून राहा बर का. तुम्ही मला धरून राहा. नाही तर तुमचे 3, 13, 9, 12 गलीत गोट्यान बल्ले होऊन जाईल. तुम्हाला एक सांगतो आम्ही गलीज बुजून टाकू. तुम्ही काळजी नका. म्हणजे तुम्ही आम्हाला धरून राहणार नाहीत ना. वतनदार धरून राहणार येत का नाही एक सांग. तुमचा चहा नको मला डायबिटीज झालेला आहे.
धरूनच येत, फक्त आम्हाला बी धरून राहा, तुम्ही बी आम्हाला घाबरू नका, एवढंच आम्हाला म्हणायचं. याला लिटमस टेस्ट म्हणते. आम्ही बघितलं पाण्यात किती क्षार झालेले आहेत. लय क्षार झाला हो, TDS वाढला तुमचा. जरा फिल्टर लावा आणि जरा चांगले राहा. नाही जरा थोडा BP वर गेलता, पण आता आलाय खाली. चहा टाक, वतनदार आले तर. हा आणि ताई महिनाभर शिजून देऊ नका. 10 वेळा आलो मी, फक्त चहा टाकीतात, परत साखर डब्यात जाती आणि बुकनी त्या पावडर मध्ये आज जाते. चहा काय? पिऊनच जा. हा? या आत या. बरं, बरं, चला. अयो ए डिग्या इकडे. अरे हळू ना, खाली बघत जरा डुचके आणि कुठं बघत चालतो ठीक आहे अहो तू. पाणी मारायचं तेच हे राहत राहा वहिनी, रस्त्यात थोडं पाणी मारित आता. अरे पाणी नाही मारलेलं ते तिकडून पाणी आलेलं आहे खाली, ते उतार आहे त्याच्यामुळं. रस्ता आहे का चांगला? मग त्यांना सांगा जा ना, पाणी सोडून आता पडला असतो ना, भरली असती पॅन्ट. भरली का? नाही. पडला का? नाही. किती पंचायती करतो बरं. मी काय म्हणते, कुठं चालला होता तू? पारावर. पारावर चालला होता? कशाला बसायलास ना? हा एक काम कर माझं, काय हे पैसे घेऊन जाय, मला मॅगी घेऊन ये शामराज दुकानातून. हा आणि उरलेले अरे 30-30 रुपयाची 3 पुढे आणि 10 रुपये उरतील त्याच्यामध्ये. बरं चालतंय. म्हणजे मला कसं तरी 8 दिवसाचं काम भागत. आज नाही मॅगी, तुला आणायला सांगितलं तेवढं कर. बरं चालतंय, आणतो. अजून ते नाही ना, काही लोक आणू बाकी. ते पोंजे बिंजे 10 रुपयाचे. नाही चालतंय, आलोच. लवकर या. हा ठीक आहे, इकडे शाताला तेव्हा दाजी बोला ना. अरे चिंट्या आहे, कुठं चालला? काय नाही, श्यामराव दुकानात चाललो होतो, बोला. एक काम कर माझं, काय? शामरावच्या दुकानातून मला चना डाळ मूग डाळ आणून दे, हा आणि एक थंड पाण्याची बाटली आणि एक सोडा घेऊन ये. काय नियोजन आहे आज? अरे तू लहान आहे, तुला काय सगळं सांगायचं का नियोजन काय आहे ते? बरं पैसे द्या. अरे जा, शामराव आपलाच आहे, तू घेऊन तर ये राव, बरं चालतंय, आणि लवकर घेऊन ये. आणतोच. इथं आणू तेवढं. इथंच घेऊन ये. बरं आलोच. शामराव 30 वाले 3 मॅजेस पुढे द्या आणि 10 रुपये रिटर्न द्या, मला लागते. मला काय करत, तुला लागायचे कोण लागायचे? 30 रुपये 30 मॅगी 90 रुपये झाले, 10 परत द्यायचे मला तुला. ते सदांदा वहिनीचे. असं हे होय? हा असं रोख आहे का? उधार नाही? हा वा वा. बरं अजून काय? बरं ऐका ना, हा येत मूग डाळ, हा एक चना डाळ, हा आणि येत सोडा बॉटल आणि एक पाणी बॉटल. ठीक आहे. केव्हापासून सुरू केलंय? माझं नाही, तुमच्या दादीचं आहे. दाजीचे? हा दाजीच्या नावाखाली तू चालू केलं काय? नाही हो, फोन लावून विचारा त्यांना. असे आपल्याला धंदे डेपुटी आणतीन, मारून टाकतीन डेपुटी. बरं, एक सोडा, हा एक पाणी बॉटल, हा मूग डाळ, चना मूग डाळ, डाळ, चना डाळ. आणि असं जरा येते ना मला वेफर्स द्या. एक त्याच्यात वेपर. add. बर 55 रुपये झाले. तर त्यांनी मागितले, मी नाही. त्यांनी मागितलं म्हणजे तुला आणायला लावलं तर पैसे दे ना भाऊ. ते म्हणे जाय शामराव आपला म्याव नाही. म्याव ना भाऊ, घरी दुकानात नसतो म्याव ना, दुकानात व्यवहार असतो. ते तुम्ही पाहून घ्या, द्या चला लवकर, परत ते मला बोलतील. अवघड आहे भाऊ तू. मा नाही तुमच्या म्यावण्याचं. हा ती मॅगी ते देतो. हे 100 दिलेत मॅजीचे. घेतले ना म्या. हा तेच. काय शामराव, काय म्हणता डेपुटी? काय ना ठीक आलता का इकडे? ठीक आहे. हा काय झालं? अरे सकाळपासून गेलाय राव, कुठं तिचा फोन आलता, घरी नाही आला, नाश्ता करीत नाही, काय नाही, तसाच निघतो काठाळे. आत्ताच येऊन गेला. आत्ता येऊन गेला? ते म्हणला सुगंधाने कुठं मॅग्या सांगितल्या होत्या, हा. त्या मॅग्या घेऊन गेल्या. आणि आमचा दाजी हा. मूड झाला असेल, हा. मग मूग डाळ द्या, हरभरा द्या, पाणी बॉटल आणि सोडा सगळेच घेऊन गेला. तो दाजी नाही त्याला सवय लावा काही. हा त्या दाजीला म्हणा, लहान बरोबर काय सांगत असतो काही. आता मी काय बोलू? मूग डाळ आणि फेक डाळ. त्यांना आणि कळायला आमचा पाहिजे. कठाळे मॅगीन फिगीन तिथं लोकांचे आणून देतोय, बोलावतो तिथं नाश्ता करतो काय चुकत. सुगंधाच्या घरी मॅगी खायलाच बसला असेल खरं. हा काय बोलावं आता याला. हा बघा ना, ते घरी गेला असेल त्यो. काय असा फार 2 वाजता आली तरी पोरग घरी नाही म्हणलो, काय म्हणाव. त्याला ना बाहेर हिंडायची सवय लागेल डेपुटी. काय लय अवघड आहे हो. तिकडे आला तर पाठवून दे घरी. बरं बरं सांगतो मी आला तर. झाडू पण ना गेले होते, आणि ते डेपुटी मला बोलायचे. लय कामदार रे, दे झाडू ठेव. काय डेपुटी? नाटकं नको करू, नाटकं नको करू. माणसं बघितलं इकडे, इकडे
कुठे गेलता सकाळपासून तू? मी अख्खं गाव बघून आलो हो तुला. हा मंदिरात होतो पाया कुठं पडायला. होता? मंदिरात पाया पडायला. पाय पडायला गेलता का तू मंदिरात? हा. मी ग्रामपंचायत सकाळपासून गेलोय तिथं 9 वाजल्यापासून तुला मला मंदिरात दिसलं नाही. हा घरी आलो परत माग गेलो आणि मला आता आणतो का तू? खरं सांग कुठे गेलता? कुठे डेपुटी? कुठं नाही इथंच होतो. कान फटाक होतोय. तुला काय गावातल्या लोकांचं सामान आणायला लावलंय का? ते सुगंधाताई काहीतरी सांगन तुला, तो दाजी काहीतरी सांगन, कुरकुरे नेऊन देतो त्याला. मी शामरावच्या दुकानात गेलतो ना, मला म्हणलं आताच लोकांची सामान घेऊन गेलाय. तुला पैसे देत नाही का मी वापरायला यायला त्याला? देते ना. मग हे लोकांची कामं कशाला करतो? घरी द्या. सांगितलं त्यांनी. काय सांगितलं तिने तुला? घरी तुला सांगितलं ना, तुला पुस्तक घेऊन दिलेत ना. तू काय म्हणला मला याचा अभ्यास करायचा आहे, सरळ सेवेचा, स्पर्धा परीक्षेचा, सगळे तुला पुस्तक आणून दिले. दिले का नाही? मग त्या पुस्तकाला काय पुजायचं का? नाही अभ्यास करतो ना डेपुटी. अभ्यास करतो. हा. कधी दिसला? मला तर दिसत ना अभ्यास करताना तू. आता तुम्ही पंचायत मध्ये जाता, वावरात जाता, मग त्याच्यामुळे नाही दिसत का मला तू? हा. रात्री झोपलं घराघूर झोपला डाराडूर. मी यायच्या आत नाही पाठी उठत ना परत. पाठ उठतो. कवा दिसला नाही तुम्हाला पाठ? किती वेळ अभ्यास करतो? 2 तास. किती? 2 तास. काय काय वाचतो? आहे तेच धडा सगळं वाचतो. हा. काय काय भूगोल बिगल सगळं वाचलं का? हा. विचारू प्रश्न एखादा. हा मग बिंदास. बरं मला आता सांग, तू जर प्रश्नाचे उत्तर बरोबर दिले तर मग मला वाटतं तू अभ्यास करतो. हा. हा. आपल्या महाराष्ट्राला किती किनारपट्टी लाभलेली आहे? 350. हा किती? 350. किती? 350. आयुष्यपत अभ्यास करतो रा अभ्यास तू करतो रा अभ्यास तू. 350 नदी मोजली काय आपली गावातली? तो नाही नालाय का? अरे 720 किलोमीटर. हा अजून काय वाचतो तू? इतिहास वाचतो का? हा. बर बर. भारताचे पहिले गृहमंत्री सांग बरं मला कोणी? मंत्री डेप्युटी या अर्थमंत्री वाचायचं राहिलं राव माहितून. तुला गृहमंत्री विचारलाय, अर्थमंत्री काय सांगतो तुम्हाला काय अर्थमंत्री सांगतो? कुठं दुसऱ्याकडे नेतो? हा वाचितो का तू? नालाय का? नुसते पुस्तक पुजायला ठेवले तो. गृहमंत्री पुस्तक घेऊन झोपतो का? गृहमंत्री पण वाचेन राव. काय वाचित गृहमंत्री? हो अरे गायबान्या, भारताचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल आहेत रे. तो अर्थमंत्री काय म्हणतो? बरं जाऊ दे आता, ते इतिहास जाऊ दे. मला एक सांग आता, महाराष्ट्र पठाराची निर्मिती कशामुळे झाली? पुढे इकडे पठार आहे काय? नाही सांग ना मग. पठारी प्रदेशामुळं. कशामुळं? पठारी प्रदेशामुळे. अरे वा, एवढं उत्तर बरोबर नाही दिलं, चूक दिलंस. अरे नालायका, ज्वालामुखीमुळं महाराष्ट्र पठाराची निर्मिती झाली. महाराष्ट्र प्रदेशामुळे झाली का? तो आहे ना गोल प्रदेश सुजीन मी आता तर अभ्यास नाही केला तर. अहो डेप्युटी त्या वेळेस प्रश्नात पण उत्तर राहतं. मला वाटलं तेच असं. असं ना? हा. तो एखाद्या बारला डोकं आपटीन मी आणि सगळे प्रश्न बाहेर काढतो. नालायका, नुसतं खायचं आणि हिरायच्या गावामध्ये लेचा पत्त्या नाही, काय नाही, लोकांचे काम ऐकतो. सापडा का? कुठं होता? कुठं असायचा? आला इथे येऊन बसलाय तुमच्या दुकानातून निघल्यावर. कऊ वाढत त्याच्यावर एवढं मग तुम्ही? अहो कम वाटत काय? नालायकाला पुस्तक आणून दिलेत राव, मी अभ्यास करीत नाही. हो नुसतं हिंडायचं, गावात जायचं, याचं सामान आण त्याचं सामान आण. त्याचा काय अभ्यास करून काय कलेक्टर व्हायचा? काय डेपुटी देऊ तुम्ही त्याला एवढं हे करता? तुम्ही त्याला सांगा त्यांना तो आला होता गेला होता दब बस ना. आरती विचार कायची पोटी विचार तू त्याला दम देतो काय? तू त्याला दम देतो? दम देऊ राहिलो. मग आला होता म्हणजे तू काय हे करतो काय? नाही त्याला एवढं हेडीस करतो तुम्ही त्याला विचार करतोय का? मग तुमची शेतीचे उद्योग कुठे त्याला अहो, पुस्तक काय देवा शेतीचा चाललाय? उद्योग करतोय? काय याचे काय उद्योग करतोय तो? नुसत्या टापाल्या कामं करतोय. त्याला शेतीचे उद्योग बी नाही करत म्हणत मी. अभ्यास करतो, लाईफ बनव म्हणतोय मी. पण ह्यो महारामखोर नुसतं लग्न करून द्या. काय लग्न करून द्या? तो स्वतःच्या पायावर उभा नाही, काय नाही. पुस्तक आणून दिलेले 4 महिने झाले, त्याला साधे साधे प्रश्न सांगता येणार. नालायकाला बेसिक असं एखाद्याचं ऐकू नाही समजत काय नाही सोडू. काय ऐकू? माझं ऐका नाही, त्याचं ऐकू बघा आता तुम्ही. त्यांना समजलं असतं श्यामराव तर एवढ्या वेळात म्हणजे अजून माझ्यासारखं येतात दडे सांभाळला असतं. त्यांना दडे पण सांभाळा. तू म्हणतो फोडीन गडी सांभाळला, तू गडी काम करतो, आराम करा. तुला गडी नाही मारला मी आयुष्यभर कधी. तुला जसा आणलाय तसा मी लेकरावांची जीव लावितोय आणि तुम्हाला गडी सांगतो. महिला करून जापत एवढं हाणता काय त्याला? मग काय हाणलं त्याला? त्याच्या हिता करता आणतोय ना मी. काय हित आहे त्याचं? त्याला जे हित वाटतं ते हित. तुमचं हित काय कामाचं आहे सांगा बरं मला. हरामखोर, मला माग बोलायला लागला तू. गडी सांभाळला असता. एक काम करा, तुम्हाला नाही जमत का त्यो? हा. मी घेऊन जात त्याला. तू सांभाळतो का त्याला? हा त्याला काय सांभाळायला अडचण आहे? माझ्याकडे खाईन पिन राहीन काम करीन संपला विषय. होय जायचं का तुला त्याच्याकडे? लई खानोळा आलाय त्याला, जायचं का? चल रेडी गो
तुम्ही आणि असले असे प्रत्येक टायमाला तर आणू ना आता. बरं जा घेऊन जा जा, तुला आजाद केलं मी आज. जा जा, तू कुठं माझ्याकडे कुठं राह, आहे? काय पी माझ्या घर हा, अजिबात जा, मी यांच्यावर जा. करणार नाही तुला. जा 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 नाही, काय आपलं कपडे लागते असते ना ते घेऊन जा आणि माफ कर बाबा मागून काय चुकलं असलं तर. आपली बुद्धी जा नाही जा चालत. जा ते जा. सोडून विषय खरं आहे की जा, जा, काय जा. ते कोण तिकडे काय विचार करायचा जा जा दुसरा गाडी सांभाळला असतो मग तुम्हाला. ठीक आहे. अहो, अरे मोबाईल मध्ये बोट घालायला नाही आणलं तुला. मग झाडून घे पुढचं चल पटकन. झाडांना आजचे दिवस ए उठ काय झाडू घेऊन झाडून काढ ती चल धर. झाडला असतं आजचे दिवस. कचरा झाला व्यवस्थित झाड जरा नीट ते कर तिकून सुरू. अय असं कसं उलट झाडू तू इकून तिकडे झाड नाही व्यवस्थित कचरा दिसला का तुला. अहो ही लक्ष्मी तरी बदला राव शामराव तो वरची दोटपणा करता. काय रोज नवी आणू काय झाडू पटापटा. अरे नीट झाड नाही असं काय झाडी तो सगळा कचरा मागत असायचे. झाडता येणार राव. हा झाड नीट या असे काम करतो म्हणून ते पुढे व्हायचं तुला. जरा जरा म्हणजे झालं ना. हे कोणी झाड इकडचं. तुम्ही हा निम्म दाम तुम्ही निम्म मी. भाऊ मी मालक आहे इथला तुला कामाला आणलंय मी इथं कळलं का तुला. आणि तिथं म्हणत होते दत्तात आणलं मग घेतलं. दत्तक म्हणजे तेच असतं ना खाऊन पिऊन का आम्हाला बरं झाड पटकन. हा झालं तुला काम सांगू एक काम कर काय नाश्ता आलाय तेवढा करून घे पटकन. काय नाश्त्याला पोहे येत पोहे मला नाही आवडत. मला लाहते आवरण तुपातला शिरा. काय म्हणला. पोहे मला नाही आवडत. मला लागतं आवरण तुपातला शिरा. अरे ते पण काजू बदाम गावरान तूप पाहिलेलं मला झालं वर्ष गावरान तूप सांगतो दुकानात नाही का. इकायला असतं भाऊ ती. मी नाही आणणार पोहे बी. मग काय काय देऊ तुला खायला मग आता शिरा असला तर द्या नाही तर जाऊ द्या मग. नाही तर- उपाशी राहणार आहे काय मग. नाही नाही असं तर एक 2 बिस्किट पुढा द्या आणि वहिनीला फोन करून सांगा 2 चहा मागवायला मी बुडून ते. अरे भाऊ मी इथं दिवसभर उपाशी राहिलं तर दुकानातली एक चारण्याचं काही खात नाही आणि तू म्हणतो गुड्डे बिस्किट ते पोहे आणले काय फेकून द्यायचे काय. मग आता दत्तच घेतलं म्हणलं एवढं तरच लागेल ना. काय करावं लागेल जे आहे ते खावं लागेल. मला नाही जायचं. चहा सांगा. चहा सांगायला काय तू काय मग आता बोललो असतो मी आता का मला आहे भाऊ तू एक काम कर तू ये ना डोक्याला वैतागत नको तू यासारख्या ना म्हणजे डेपुटीच सांभाळू जाणं तुला. मी चांगलं तुला पोहे आणलेत खायला पोहे दिले सोडून गावरान तुपातला शिरा नाही तर गुड्डे बिस्किट. हा एक काम कर निघ भाऊ इथून तू चल होय चालतं इथून. जातोय ना एवढे त्या वरडाचा. वरडा म्हणजे काय उपकारला काय तुम्हाला. तुम्ही सांगलं मी नाही आलो. मला वाटलं किव केली तू मी ते डेपुटी पाता पाता हाणीत होते रात्रंदिवस काम सांगत होते म्हणलं दुकानात काम करशील झाडून घेशील गिराईक देशील. हा तो आपला रुबाबाचे मायावर गावरान तुपातला शिरा आणि गुड्डे बिस्किटन लागतच मला ते देतेत. मग त्यांच्या घरी जा निघ मला सांगतो. काय वडे पुटी कुठे गेलाय हो कोण ठीक आहे कुठे दिग्या हा खरंच मानलं भोटी पुटी तुम्हाला तुम्हीच सांभाळू जाणू त्याला. अहो तास दीड तास नको केलं त्यांनी मला. कुठे देऊ अहो काम करायचं म्हटलं तर बाहेर जाऊन मोबाईल मध्ये बसला. हा मोबाईल झाले की झाडू मार म्हटलं तर मलाच म्हणतो झाडू मारा तुम्ही. बरं घरून पोहे दिली तिने पाठवून म्हटलं पोह्यात नाश्ता कर. हा पोहे नसतो खात मानलं मी गावरान तुपातला शिरा लागतो मला काजू बदाम मनुके म्हणलं भाऊ मी गरीब माणूस आहे गावरान तूप खाल्लेलं मलाच वर्ष झालं म्हणलं नाही तर म्हटलं मग गुड्डे बिस्किट द्या आणि घरून चहा सांगा. मी म्हणलं तू हात जोडतो होतो या पुढं तुला तू वाट धर म्हणलं तू इथू त्याच्याला टोचले असतात भाऊ. मी सांभाळू शकत नाही म्हणलं तुला दिलं हाकलून मी त्याला कुठं हाकलून दिलं? गेलाय इथून दुकानाच्या बाहेर मी काय भाऊ कुठे गेलाय मग देऊ कुठे गेलाय म्हणजे तुझ्या ताब्यात दिलता मी तू मला दत्तक घेतो म्हणून मी आता थोड्या वेळ तू ते बाणीन तिकडं तू. दत्तक म्हणजे डेपुटी दत्तक म्हणजे काय मी काय लिहून बिहून करार केला होता काय. अरे पण तुझ्या बरोबर आला नाही तो मग मग तो आला हाकलून बा. कम दिला मग हाकलून म्हणजे तो काही कामच करेना काय उपयोग आहे त्याला. कामाला आणला होता तो यायला मग तू तुम्हाला हा? बोलून चालून आणला मी. असं का कामाला आणला होता त्याला मला दत्तक घेतो आणि त्याच्या देखता लय मोठमोठ्याला माता आणत होता मी सांभाळतो आणि मी हे करतो. सांभाळतो म्हणजे खाऊन पिऊन काम करीन म्हणलं दुसरं काय दिवस पण तो माझ्याजवळ रुबाब करायला लागला. तुम्हीच घ्या झाडून तुम्हीच करा कामन
त्याला ते आता जीव लावतो ना मी घरी त्याच्यामुळे हे झालंय. पण अरे ते लेकरू येतो त्याला हाकून काय आलेलं इथे थांबून ठेवायचं मला येऊस्तोवर. मला काय माहिती तुम्ही आता म्हणणार म्हणलं तुम्ही दिला सोडून मी तरी काय सांभाळू. मी म्हणलं जा बाबा तुला अरे बस सोडा म्हणजे तुझ्यासाठी मी म्हणलो तू मला दत्तक घेतो मला याला जरा अनुभव येऊ दे. मला चांगला अनुभव मला. मग घरी आणून घालायचा ना मग. ऐका आता कुठं गेलाय काय माहिती आता. काय केलं असं कुठं काय माहिती आता. चल सापडू लाग मी सापडू लाग तू आणलाय पोरग ताब्यात दे माया येड्या करू नको. अवघड बोटी अवघड आहे दत्तक घेतो मला म्हणला तू. हा चल पुढं पाहायचं डेपुटी त्याला. अरे तो घरी आणून घालाच होता ना राव काय मला ना मला काय माहिती असं कुठं जाईन म्हणून इकडे तिकडे मला भडकत भडकत कुठं बी इकडे ते वा देवळाच्या मागे काय भाऊ. डिगो अय डिगो डिगो ह्या बाई द्यायचो रडत यायची होतं. डिगू अय डिगू ठीक आहे कमर रे हा तू तर लय मोठ्यापणा निघालता मला दत्तक घ्या मला न्या. डेपुटी हं सुचलं मा चुकलं चुकलं का तर. अरे तो या भल्या करता सांगतो ना मी अभ्यास कर म्हणून ना आलाय का तरच डेपुटी आडवं बोलतो मला तू. माझ्यासाठी एवढं करतं पण मी आजपर्यंत तुम्हाला तुमचे स्वप्न पूर्ण नाही केले ना. तुम्ही माय स्वप्न नको पूर्ण करू तुझं स्वप्न पूर्ण कर. तुला सांगू का डिगू खरं तुला दुसरं कोणीच सांभाळू शकत नाही. देवपुटी म्हणजे देव माणूस आहे. तुला एवढं खाऊ पिऊ घालून तुला सगळं करतेत आणि तुझ्या भल्यासाठी की तुला पुस्तकं आणून दिलेत तर प्रामाणिकपणे अभ्यास करायचा आहे तुला. फक्त झाला उद्या सरळ सेवा भरती तो लग्न होईन सगळं आयुष्य तो हे होऊन जाईल. अहो पण त्याला मी काही कमी करीत नाही ना उलतीले काम करतो ना तर त्याचा मी हे करतो ना राव. अहो मा एवढंच म्हणणं आहे की बा मा इथून जाताना तिने काहीतरी चांगलं होऊन जावा. हा डेपुटी खरंच सुचलं. तुम्ही आजपर्यंत म्हणजे पोटच्या पोरा सारखं जपलं मला आणि मी तुम्हाला असं नव्हतं बोलायला. काय नाही बोलला तू जरा बोललाय आडवं तू नशीब बघ जरा आणि तू तुझा अभ्यास कर. आडवं बोललेलं मी देईन सोडून विसरून जाईन मी सगळं. पण तुझं तू करिअर कर. लोकांचे कामं नको करीत हो. हे बघ तुला सांग का हे वय निघून गेलं ना परत ये ना तुला काय वाटतं मी अजून लहानच आहे. तो वय मोठं झालंय दादा तू दिसत लहान असलं तरी काहीतरी कर ना राजा. साधी वय सरळ सेवेची जरी एखादी पोस्ट काढली तर कुठेतरी नोकरी लागते तू लग्न करता येईल मला. तर काही होणार नाही. तू कमीत कमी तरी कमीत कमी अभ्यास केला तर होऊन जाईल. तो काय करता जीव तुटतोय मा बाकी काय नाही. तुला मी एवढं ते काम तरी सांगतो का तुम्हाला मला अभ्यास करायचं सांगितलं काम आणि तू लोकांची कामं करीत बसला. बरं करायला करी नका तू लहान आहे आपल्या गावातले लोक हक्काने सांगत आहेत पण सारखंच कोणाचं ऐकतो तू. तुला घरी खायला भेटत नाही तिथे मॅगी खात बसला तू. पण लोकांचे कामं करून काय फायदा होणार मला सांगा ना डेपुटी तुम्ही. लोकच राहिली शेवट किती केलं तर स्वतःचा अभ्यास स्वतःला कामं येईन ना. अहो तुम्हाला सांगतो आजकाल लग्न करणं लय अवघड झालंय. तुम्हाला सांगतो पोर येत ना पोरग भले नोकरीला असू द्या पण दिसायला चांगलं नसलं का लगेच नका. तेच त्याला म्हणतोय ना तुला निदान करिअर थोडंफार नोकरी लागलं तर निदान एखादी पोरगी तरी भेटन. मग? असे तुला कोण द्यायचंय त्याला वाटतं मग लग्न करावा. दादा लग्न केल्यावर लय अवघड आहे. लग्न केल्यावर काय लागत नाही. बायको तशी राहत नाही. बायकोला पैसा लागतो संसार चालवायला आणि मी कवर पोचणार आहे तुला. माय लेकरं बाळ नाहीत का मला. डेपुटी खरंच मला तुटलं. इथून पुढे आता ते परत नको हात जोडू. अशी चुकी नाही होणार. आणि तुम्ही म्हणले ना अभ्यास आता अभ्यासावर लक्ष दे घरातले कामं जरा कमी कर. चल रडू नको आता.